नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्पर्धा परीक्षा आणि शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित यामधील काही युक्त्या आणि क्लुप्त्या पाहणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला अजूनही सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राइब करा। संख्यांवरील क्रिया या घटक 2 मधील सर्व युक्त्या आणि क्लुप्त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, मध्ये स्किप करू नका, म्हणजे तुम्हाला बऱ्याच युक्त्या आणि क्लुप्त्या माहित होतील आणि गणित लवकरात लवकर सुटतील। उदाहरण घेऊया। 73*29 ही 5 अंकी संख्या आहे। या संख्येला 11 ने निशेष भाग जातो, तर स्टारच्या ठिकाणी कोणता अंक असावा? विद्यार्थी मित्रांनो, विभाज्यतेच्या कसोट्यामध्ये आपण 11ची कसोटी अभ्यासली। पहा, ज्या संख्येतील विषमस्थानच्या अंकांची बेरीज आणि समस्थानच्या अंकांची बेरीज यांच्यातील फरक 0 किंवा 11च्या पटीत असतो, त्या संख्येला 11 ने पूर्ण भाग जातो। ही झाली कसोटी। आता या ठिकाणी आपल्याला पर्याय दिलेले आहेत, आपण कसोटी वापरून हे गणित सोडवूया। विषमस्थानच्या अंकांची बेरीज पहा, 7 अधिक स्टार अधिक 9 म्हणजेच 9 आणि 7 16 अधिक स्टार ही झाली विषमस्थानच्या अंकांची बेरीज। आता समस्थानच्या अंकांची बेरीज 3 अधिक 2 बरोबर 5। यांच्यामधील फरक काढू। 16 अधिक स्टार ही विषमस्थानच्या अंकाची बेरीज आहे, वजा 5 बरोबर फरक आला 11 अधिक स्टार। आपण कसोटी काय पाहिली? विषमस्थानच्या आणि समस्थानच्या अंकांच्या बेरजेतील फरक 0 किंवा 11च्या पटीत पाहिजे। आता इथं फरक आलेला आहे 11 अधिक स्टार। तुमच्या लक्षात येते का? पहा, पर्यायामधील कोणती संख्या आपण स्टारच्या जागी घेतली तर बेरीज 0 किंवा 11च्या पटीत येईल? तर 11 अधिक 0 जर घेतले तर फरक 11 राहील, म्हणजेच तुमचे उत्तर आले पर्याय क्रमांक 4। तर हे उत्तर विद्यार्थी मित्रांनो तोंडी सुद्धा काढता येते। पहा, सांगते मी। तोंडी बेरीज करायची। 7 अधिक स्टार अधिक 9, 9 आणि 7 16 बेरीज झाली, अधिक स्टार आहेच, आणि समस्थानच्या अंकांची बेरीज 3 आणि 2 5, 16तून 5 गेले 11 राहिले। 11ला 11 ने भाग जातो, म्हणजेच नक्की स्टारच्या जागी 0 आला पाहिजे, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे उत्तर। पण हे येण्यासाठी आपला खूप सराव हवा। दुसरे उदाहरण पाहू। 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 143 आहे, तर त्या 2 विषम संख्यांच्या दरम्यान असलेली संख्या कोणती? पहा, 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी त्यांनी 143 तुम्हाला दिलेला आहे। आपण मसावी आणि लसावी या व्हिडिओमध्ये काही युक्त्या पाहिलेत। तर 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्या संख्यांचा गुणाकार असतो आणि त्या संख्यांचा मसावी 1 असतो। पहा, पर्याय या ठिकाणी दिलेले आहेत। स्पष्टीकरण पाहूया। 2 क्रमवार विषम संख्यांचा मसावी 1 असतो, हे आपण यापूर्वी शिकलेले आहोत। त्याच 2 विषम संख्यांचा लसावी त्यांनी 143 दिलेला आहे आणि तो त्यांचा गुणाकार असतो। आपण हे सूत्र पाहिले, लसावी भागिले मसावी बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार। लसावी आहे 143 भागिले मसावी आहे 1 बरोबर असामायिक अवयवांचा गुणाकार, म्हणजेच असामायिक अवयवांचा गुणाकार बरोबर 11 गुणिले 13। आता हे डायरेक्ट कसे घेतले मी? प्रश्न बघा, 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी म्हणजे 143चे जे 2 अवयव येणार आहेत ते क्रमवार विषम संख्या येणार आहेत। 143 ही संख्या नीट पहा, विषमस्थानच्या अंकांची बेरीज 1 अधिक 3 4 येते आणि समस्थानी एकच अंक आहे 4, 4तून 4 गेले 0, म्हणजे या संख्येला 11 ने भाग जातो आणि 11ची लगतची विषम संख्या 13, त्यांचा गुणाकार करून पहा, 11 आणि 13चा गुणाकार येतो 143, म्हणून 11 व 13च्या दरम्यानची संख्या झाली 12, म्हणून तुमचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। आता हे गणित तोंडी कसं सोडवायचं पहा। 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी हा त्यांचा गुणाकार असतो, हे तुम्हाला माहित असायला हवं। म्हणजे तुम्ही काय करणार, डायरेक्ट 143 चे 2 अवयव शोधायचे,
आणि ते दोन लगतचे अवयव येतात 11 आणि 13 आणि 11 आणि 13च्या मधली संख्या 12 म्हणून पर्याय क्रमांक 3. आलं का लक्षात? तर आधी स्पष्टीकरण नीट पहा आणि त्यानंतर तोंडी उत्तरे सोडवण्यासाठी भरपूर सराव करा. पुढील उदाहरण आहे 2 आणि 3 अंकी कोणत्याही संख्येचा वर्ग करणे. तर संख्यांचे वर्ग आणि वर्गमूळ या प्रकरणामध्ये आपण शिकलेलो आहोत. पण तोंडी वर्ग कसा करायचा पहा. प्रथम आपण 10च्या जवळच्या संख्या पाहूया. पहिली संख्या आहे 11. 11चा वर्ग. आता 11 ही संख्या 10 पेक्षा कितीने मोठी आहे? तर 1 ने. म्हणून 11 मध्ये 1 मिळवला. 11 अधिक 1 आला 12. 11च्या एकक स्थानी 1 आहे आणि 1चा वर्ग 1 येतो, तो 12च्या पुढे लिहिला म्हणजे 11चा वर्ग आला 121. पहा पुन्हा एकदा सांगते. 11 ही संख्या 10च्या जवळची आहे आणि 10 पेक्षा ती 1 ने मोठी आहे. म्हणून 11 मध्ये 1 मिळवला आणि 12 पुढे लिहिले. 11च्या एकक स्थानचा अंक आहे 1 आणि 1चा वर्ग 1, तो 12च्या समोर लिहिला म्हणजे 11चा वर्ग आला 121. 15चा वर्ग. आता 15च्या एकक स्थानी 5 अंक आहे. एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्येचा वर्ग आपण पुढे पाहणार आहोत. तत्पूर्वी 10च्या जवळची संख्या म्हणून तिचा वर्ग पाहू आपण. 10 आणि 15 मध्ये 5चा फरक आहे आणि 15 ही संख्या 10 पेक्षा 5 ने मोठी आहे म्हणून 15 अधिक 5 केले 20 लिहिले आणि 5चा वर्ग 25, तो स्क्रीनवरती लिहिला आहे त्याप्रमाणे लिहा. वरती मी 20च्या पुढे स्टार दिलाय कारण तिथे कोणताही अंक नाही. बेरीज करा. 5 5 आले, 2 अधिक 0 2 आणि ते 2 खाली घेतले म्हणजे 15चा वर्ग आला 225. पुढे 17चा वर्ग. 17 ही संख्या 10 पेक्षा 7 ने मोठी आहे म्हणून 17 मध्ये 7 मिळवले. 17 अधिक 7 24. 17च्या एकक स्थानचा अंक आहे 7 आणि 7चा वर्ग 49, ते स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे लिहा. चला बेरीज करूया. 9, 4 अधिक 4 8 आणि 2 म्हणजे 17चा वर्ग झाला 289. पुढील संख्या थोडीशी मोठी घेतली आहे 32चा वर्ग. आता 32 ही संख्या 10 पेक्षा 22 ने मोठी आहे, मग त्यामध्ये 22 मिळवायचे वगैरे खूप कॉम्प्लिकेटेड होईल. जरा वेगळी पद्धत वापरू आपण. बघा 32 मध्ये एकक स्थानी 2 आहेत, त्या 2चा वर्ग केला. 2चा वर्ग आला 4. आपल्याला 2 अंकी संख्या लिहावी लागेल कारण 32चा वर्ग 4 अंकी येतो म्हणून 04 लिहिले. 3चा वर्ग 9 09 लिहिले. पुढे 32 मधल्या 3 आणि 2चा गुणाकार केला. 3 दुने 6 आणि त्याची दुप्पट स्क्रीनवरती दाखवली त्याप्रमाणे मध्ये लिहिली सेंटरला. 9च्या खाली 1 आणि 0च्या खाली 2. चला बेरीज करूया. 4 2 9 अधिक 1 10 म्हणजेच 32चा वर्ग आला 1024. लक्षात येते ना मित्रांनो? तुम्ही अधिकाधिक सराव करा म्हणजे तुम्हाला या पद्धतीने वर्ग अगदी काही सेकंदामध्ये करता येतील. पुढील उदाहरण पाहू. 84चा वर्ग. आता 84 ही संख्या 10 पासून खूपच दूर आहे आणि 100 पेक्षा 16 ने लहान आहे म्हणून हिचाही वर्ग आपण 32चा वर्ग ज्या पद्धतीने केला तसाच करूया. एकक स्थानी 4 आहे, 4चा वर्ग 16 आणि दशक स्थानचा 8चा वर्ग 64. आता 8 आणि 4चा गुणाकार येईल 8 चोक 32 आणि त्याची दुप्पट 64. ती स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे लिहा आणि बेरीज करा. बघा बेरीज. 6 4 आणि 1 5, 6 आणि 4 10ला 0, हातचे राहिले 1, 6 अधिक 1 7 म्हणजे 84चा वर्ग आला 7056. पुढे 98चा वर्ग. आता 98 ही संख्या 100 पेक्षा 2 नी लहान आहे. ती 2 नी लहान आहे म्हणून 98 मधून 2 वजा करा. 98 वजा 2 96 आले, ते समोर लिहिलेले आहेत. आपण 98 मधून 2 वजा केले म्हणून त्या 2चा वर्ग करा. 2चा वर्ग 4 आणि तो लिहिताना कसा लिहायचा? 2 अंकी 04 म्हणून 98चा वर्ग आला 9604. विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका. आपण 98चा वर्ग करतोय. 98 ही संख्या
100पेक्षा 2नी लहान आहे. म्हणून 98 मधून आपण 2 वजा केले, किती आले? 96. ते समोर लिहिलेले आहेत. 98 मधून आपण 2 वजा केले म्हणून 2चा वर्ग करायचा. 2चा वर्ग येतो 4 आणि 2 अंकी संख्या लिहायची म्हणून लिहिले 04. म्हणून 98चा वर्ग आला 9604. पुढे 103चा वर्ग. 103 ही संख्या 100पेक्षा 3ने मोठी आहे म्हणून 103 मध्ये 3 मिळवायचे. 103 अधिक 3 106. आता आपण 103 मध्ये 3 मिळवले म्हणून 3चा वर्ग करायचा. 3चा वर्ग 9 आणि 2 अंकी संख्या लिहायचे म्हणून 09. म्हणजे 103चा वर्ग आला 10609. पुढे एकक स्थानी 5 असणाऱ्या संख्यांचे वर्ग तोंडी कसे करायचे ते पाहू. बघा 25 या संख्येच्या एकक स्थानी 5 आहेत. 5चा वर्ग 25. तर दशक स्थानी 2 आहेत. 2च्या पुढचा लगतचा अंक 3 येईल आणि त्या 2 अंकांचा गुणाकार 2 गुणिले 3 म्हणजे 6 आणि ते 6 25च्या पुढे शतक स्थानी लिहिले म्हणजे 25चा वर्ग आला 625. आणखी एक उदाहरण पाहू. 35चा वर्ग. 5चा वर्ग 25. दशक स्थानच्या 3च्या पुढची संख्या 4 आणि 3 आणि 4चा गुणाकार 12 म्हणजे 35चा वर्ग आला 1225. 100चा वर्ग. आता एकक आणि दशक दोन ठिकाणी 2 शून्य आहेत आणि 100चा वर्ग 10च्या पटीतल्या संख्येचा वर्ग आपण करतोय. आता 2 शून्य आहेत म्हणून वर्गामध्ये 4 शून्य द्यायचे. शून्यांची दुप्पट करायची. 4 शून्य दिले आणि शतकस्थानी 1 हा अंक आहे. 1चा वर्ग 1 म्हणजे 100चा वर्ग आला 10,000. लक्षात आलं का मित्रांनो? व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा आणि वेगवेगळ्या संख्या घेऊन सराव करून पहा. तुमच्या लगेच लक्षात येईल. आणि वर्गपाठ असणे ही कोणत्याही स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त गोष्ट आहे, हे विसरू नका. पुढे वर्गमूळ. वर्गमूळ काढण्यासाठी 1 ते 10 पर्यंतचे वर्ग आपल्याला पाठच असायला हवेत आणि ते सोपे आहेत, सहज लक्षात राहतात. चला तर उदाहरण घेऊया. 961. 961 या संख्येच्या एकक स्थानी 1 हा अंक आहे. आता वरील 10 वर्ग पहा. 1चा वर्ग 1 आहे आणि 9चा वर्ग 81 आहे. म्हणजे एकक स्थानी जर 1 हा अंक असेल तर वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 1 येईल किंवा 9 येईल. याचाच अर्थ 961च्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 या दोन्हीपैकी एखादा अंक येईल. आता 961 मध्ये अंडरलाईन केलेले 61 सोडून राहिला अंक 9. आता या 9 मधून मोठ्यात मोठे कोणते वर्गमूळ वजा होऊ शकते? 4चा वर्ग 16 तर वजा होणार नाही. मग 3चा वर्ग 9 वजा होऊ शकतो. 9 मधून 9 वजा होऊ शकतात आणि 9 हे कोणाचे वर्गमूळ आहे? 9 हा कोणाचा वर्ग आहे? 3चा. म्हणजेच 961च्या संख्येच्या वर्गमूळाच्या दशक स्थानी 3 हा अंक येईल. म्हणजेच 961चं वर्गमूळ एकतर 31 येईल किंवा 39 येईल. आता 31 की 39 हे कसं शोधायचं? तर 3च्या पुढची संख्या 4 आणि त्यांचा गुणाकार आला 12. आता 3च्याच पुढची संख्या का घेतली? तर 9 मधून 3चेच वर्गमूळ फक्त वजा होऊ शकते म्हणून 3च्या पुढची संख्या 4 आणि त्यांचा गुणाकार 12. आता 9 हा अंक 12 पेक्षा लहान आहे म्हणून 961चे वर्गमूळ आले 31. आले का लक्षात? आणखी एक उदाहरण पाहू. 2116. या ठिकाणी एकक आणि दशक स्थानी आहेत 16. एकक स्थानचा अंक आहे 6. वरच्या वर्गांचं निरीक्षण करा. 4चा वर्ग केला तर एकक स्थानी 6 येतात आणि 6चा वर्ग केला तरी एकक स्थानी 6 येतात. म्हणजेच 2116 या संख्येच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 4 किंवा 6 यापैकी एक अंक येणार आहे. आता 16 सोडून राहिलेली संख्या 21. 21 मधून जास्तीत जास्त कोणते वर्गमूळ वजा होऊ शकते? तर 16. 16 हा कोणाचा वर्ग आहे? 4चा.
म्हणून 2116चं वर्गमूळ एकतर 44 येईल किंवा 46 येईल। आता 44 की 46 हे कसे शोधायचे? तर 4चा पुढचा अंक 5 आणि त्या दोघांचा गुणाकार 4 पंचे 20। तर 2116 मध्ये 21 ही संख्या 20 पेक्षा मोठी आहे, म्हणून 2116चे वर्गमूळ येईल 46। आले का लक्षात? तुम्ही सराव करा, वेगवेगळी उदाहरणे घेऊन सराव करून पहा। आता तोंडी घन कसे करायचे ते पाहू। आपण 11 ते 19 पर्यंतच्या संख्यांचे घन तोंडी कसे करायचे ते आज पाहणार आहोत। पहिला 11चा घन। 11च्या घनमध्ये 11 आहे असे लिहून घ्यायचे। त्यानंतर 11च्या एकक स्थानी एक अंक आहे, त्या 1चा वर्ग त्याच्या पुढे लिहिला, आता 1चा वर्ग 1च येतो। त्याच्यानंतर एकक स्थानच्या 1चा घन पुढे लिहिला, 1चा घनही 1च येतो, म्हणजे 11च्या घनच्या पुढे आपण 4 वेळा 1 लिहिलेले आहेत। त्यानंतर मधले जे दोन अंक आहेत त्यांची दुप्पट खाली लिहायची। आता मध्ये 2 आहे, 1 1, म्हणून 1 ची दुप्पट 2, 1 ची दुप्पट 2 स्क्रीनवरती दाखवल्याप्रमाणे लिहून घेतली। आता यांची बेरीज करू। एकक स्थानी 1 आला, दशक स्थानी 2 अधिक 1 3, शतक स्थानी 2 अधिक 1 3 आणि हजार स्थानी 1, म्हणजे 11चा घन आला 1331। लक्षात आले तुमच्या? पहा पुढचे उदाहरण। 12चा घन। 12 आहे असे लिहून घेतले। 12च्या एकक स्थानी 2 आहेत, 2चा वर्ग 4 तो लिहिला, 2चा घन 8 तो 4च्या पुढे लिहिला। लक्षात आले का तुमच्या? पुन्हा एकदा ऐका। आपण 12चा घन करतोय म्हणून 12 आहे असे लिहून घेतले। 12च्या एकक स्थानी 2 आहेत, तर 2चा वर्ग 4 त्या 2च्या पुढे लिहिला आणि 2चा घन 8 तो 4च्या पुढे लिहिला। आता मधल्या दोन अंकांची दुप्पट, 4ची दुप्पट 8 आणि 2ची दुप्पट 4, यांची बेरीज करूया। एकक स्थानी 8 आला, दशक स्थानी 8 आणि 4 12ला 2, हातचे राहिले 1, 4 आणि 1 5 आणि 2 7 आणि 1 म्हणजे 12चा घन आला 1728। पुढे 13चा घन। 13 आहे असे लिहून घेतले। 13च्या एकक स्थानी 3 आहेत, 3चा वर्ग आला 9 आणि 3चा घन आला 27। पुन्हा मधल्या दोन अंकांची दुप्पट, 3ची दुप्पट 6 आणि 9ची दुप्पट 18। आता यांची बेरीज कशी करायची पहा। मुद्दामच मी 27 मधला 2 आणि 18 मधला 1 रेड लिहिलेला वेगळ्या कलरमध्ये लिहिलेला आहे। तर 27 मधला 7 खाली घ्यायचा, तो राहिलेला 2 पुढे हातचा घेणार आहोत आपण। दशक स्थानाकडे या, 8 आणि तो हातचा 2, 8 आणि 2 10 झाले, वरचे 9, 10 आणि 9 19ला 9, एक हातचा राहिला, तो एक हातचा आणि 18 मधला 1, 1 आणि 1 किती झाले 2, ते 2 हातचे इकडे शतक स्थानाकडे पाठवू। 2 अधिक 6 8, 8 आणि 3 11, 11ला 1, पुन्हा हातचा राहिला 1, 1 आणि 1 2, म्हणजे 13चा घन आला 2197। पुन्हा एकदा सांगते, नीट ऐका। 13चा घन बरोबर पहिले 13 लिहून घेतले, एकक स्थानी 3 आहेत, 3चा वर्ग 9, पुन्हा 3चा घन 27, मधल्या दोन अंकांची दुप्पट केली, 9ची दुप्पट 18 ती 9च्या खाली लिहिली, 3ची दुप्पट 6 ती 3च्या खाली लिहिली। बेरीज करूया। 27 मधले 7 खाली राहिले, 2 हातचे पुढे गेले, 8 अधिक 2 10, 10 आणि 9 19, 19ला 9, परत एक हातचा राहिला, तो एक हातचा आणि 18 मधला 1, 1 आणि 1 झाले 2, ते 2 शतक स्थानाकडे गेले, 2 अधिक 6 8, 8 आणि 3 11, पुन्हा हातचा 1 राहिला, 1 आणि 1 2, म्हणजे 13चा घन आला 2197। आता घनमूळ कसे काढायचे ते पाहू। घनमूळ काढण्यासाठी सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 1 ते 10 संख्यांचे घन तुम्हाला पाठ असले पाहिजेत। हे मी घन आणि घनमूळ या व्हिडिओमध्येही तुम्हाला सांगितलेलं होतं। जरा घनांचं निरीक्षण करा। 1चा घन 1, 2चा घन 8, 3चा घन 27, 4चा घन 64, 5चा घन 125, 6चा घन 216, 7चा घन 343, 8चा घन 512, 9चा घन 729 आणि 10चा घन 1000। मुद्दामच मी 2 3 7 आणि 8 हे घन वेगळ्या कलरमध्ये लिहिलेले आहेत। याचं कारण बघा तुम्ही,
2चा घन 8 येतो, 3चा घन 27 येतो, 7चा घन 343 येतो आणि 8चा घन 512 येतो। इथेच फक्त दिलेल्या संख्येचा घन आणि एकक स्थानी आलेला अंक वेगळा आहे। बाकीच्या 6 संख्यांच्या घनामध्ये दिलेल्या संख्येचा अंक आणि घनाच्या एकक स्थानचा अंक समान आहे। पहा, 1चा घन 1, दोन्हीकडे 1 1 आहे। 4चा घन 64, 64 मध्ये एकक स्थानी 4 आहेत। 5चा घन 125, एकक स्थानी 5 आहेत। 6चा घन 216, एकक स्थानी 6 आहेत। 9चा घन 729, एकक स्थानी 9 आहेत आणि 10चा घन 1000, एकक स्थानी 0 आहेत। हा बदल लक्षात आला का तुमच्या? पहा, उदाहरण घेऊया। 13824, 824 किंवा 13824 च्या एकक स्थानी 4 आहेत। तर एकक स्थानी 4 आहेत, तर एकक स्थानी 4 येण्यासाठी घनमुळाच्या एकक स्थानी ही 4च आले पाहिजेत। वरील घनांचं निरीक्षण करा, तुमच्या लगेच लक्षात येईल। म्हणजेच घनमुळाच्या एकक स्थानी अंक आहे तो आहे 4। आता 824 सोडून राहिलेली संख्या आहे 13। 13 मधून मोठ्यात मोठा कोणता घन वजा होऊ शकतो? तर 8, आणि 8 हा कोणाचा घन आहे? 2चा। म्हणून घनमुळाच्या दशक स्थानी अंक कोणता येईल? पहा, 2 हा अंक असेल। म्हणजेच 13824 या संख्येचे घनमूळ आले 24। पहा, पुन्हा एकदा सांगते मी, खूप सोपी पद्धत आहे। 13824 या संख्येचं घनमूळ काढतोय आपण। एकक स्थानी 4 हा अंक आहे आणि एकक स्थानी 4 हा अंक असेल तर घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा 4 हा अंक असतो। म्हणून घनमुळाच्या एकक स्थानचा अंक आपल्याला मिळाला 4। राहिलेल्या 13 मधून मोठ्यात मोठा घन वजा होऊ शकतो 8, आणि 8 हा 2चा घन आहे। म्हणून घनमुळाच्या दशक स्थानी अंक आला 2 आणि आपल्याला 13824 या संख्येचं घनमूळ मिळालं 24। विद्यार्थी मित्रांनो, मी स्पष्टीकरण देते त्यामुळे इतका वेळ जातो। तुम्ही सराव करा, तुम्हाला ताबडतोब घनमूळ काढता येईल। पुढील उदाहरण आहे 46656। या संख्येच्या एकक स्थानी 6 आहेत आणि एकक स्थानी 6 आहेत म्हणजे घनमुळाच्या एकक स्थानी सुद्धा अंक येणार आहे 6। आता 46656, 656 सोडून राहिलेली संख्या आहे 46 आणि 46 मधून जास्तीत जास्त मोठा घन कोणता वजा होऊ शकतो? तर 27। 46 वजा 27, 27 हा कोणाचा घन आहे? 3चा। म्हणून दशकस्थानचा अंक मिळाला आपल्याला 3। म्हणजेच 46656 या संख्येचे घनमूळ आले 36। लक्षात आले असेलच। वेगवेगळे घन घेऊन सराव करा। पुढचे उदाहरण आहे घातांकावर आधारित। 5चा घात दिलेला आहे 0.1 गुणिले दुसऱ्या 5चा घात दिलेला आहे 1.3 गुणिले 5चा घातांक दिलेला आहे 0.6। आपण घातांकाचे नियम अभ्यासले आहेत, ते नियम तुम्हाला पाठ असले पाहिजेत। पाया समान आणि गुणाकार असेल तर घातांकाची बेरीज होते। चला तर मग बेरीज करूया घातांकाची। 0.1 अधिक 1.3 अधिक 0.6 यांची बेरीज काय येईल? 6 अधिक 3 9 आणि 1 10 ला 0, हातचे राहिले 1, 1 आणि 1 2, बेरीज 2 आली। म्हणूनच 5चा घातांक 0.1 गुणिले 5चा घातांक 1.3 गुणिले 5चा घातांक 0.6 बरोबर 5चा घातांक आला 2 आणि 5चा वर्ग किती आहे? 25। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे 25। आपल्याला जर घातांकाचे नियम पाठ असतील तर हे गणित काही सेकंदामध्ये सुटते। पुढचे उदाहरण आहे 15चा घन भागिले 15चा 0.1 भागिले 15चा घातांक 1.9। घातांकाचा पुढील नियम, पाया समान आणि भागाकार असेल तर घातांकाची वजाबाकी होते। चला तर मग वजाबाकी करूया। 3 फक्त दिलेले आहेत म्हणून 3.0 घेतले, वजा 0.1 यांची वजाबाकी काय येईल? 2.9। त्यामधून तिसरा घातांक वजा करूया 1.9। 2.9 वजा 1.9 बरोबर वजाबाकी येते 1। म्हणून 15चा घन भागिले 15चा घातांक 0.1 भागिले 15चा घातांक 1.9 बरोबर 15चा घातांकाला 1। तो नाही लिहिला तरी चालतो, म्हणजे आपल्या प्रश्नाचे उत्तर आले 15।
पुढील उदाहरण गुणोत्तरावर आधारित आहे। जर एक्सास वाय बरोबर 4/7, वायस झेड बरोबर 3/4 तर एक्सास झेड बरोबर किती? पहा हे गणित कसे सोडवायचे। एक्स वाय झेड ओळीने लिहून घेतलेले आहेत। पहिल्यांदा दिलेले आहे त्यांनी एक्सास वाय बरोबर 4/7 हे अंक एक्स आणि वायच्या खाली लिहून घ्यायचे। 4/7 आले। वायस झेड दिलेले आहेत 3/4 ते वाय आणि झेडच्या खाली लिहायचे 3 आणि 4। पहा वायच्या खालचे अंक 7 आणि 3 हे त्यांनी दिलेले अंक आहेत 2। झेडचा पहिल्या रांगेतला अंक दिलेला नाही तर वायच्या खाली पहिल्यांदा 7 आहेत म्हणून तिकडे 7 लिहिले आणि इकडे वायच्या खाली 3 आहेत म्हणून एक्सच्या खाली पण 3 लिहिले। मुद्दाम वेगळ्या शाईने लिहिलेले आहेत। लक्षात आले का तुमच्या? पुन्हा एकदा सांगते। एक्सास वाय 4/7 दिलेले आहेत ते लिहिलेले आहेत। वायस झेड 3/4 दिलेले आहेत तेही लिहिलेले आहेत। वायच्या खाली जे 2 अंक आहेत, ज्या अक्षराच्या खाली 2 अंक येतात ते अंक त्याच्या डाव्या किंवा उजव्या बाजूला नसतील त्या ठिकाणी लिहून घ्यायचे। म्हणून झेडच्या खाली 7 आले आणि एक्सच्या खाली 3 आले। या संख्यांचा गुणाकार करायचा। एक्सच्या खालच्या संख्या 4 त्रिक 12, वायच्या खाली 7 त्रिक 21 आणि झेडच्या खाली आले 7 चौक 28। आपल्याला विचारलं आहे एक्सास झेड, म्हणून एक्सास झेड बरोबर 12/28। तर 12 आणि 28ला अतिसंक्षिप्त रूप देता येईल। 4 ने भाग जातो, 4 त्रिक 12, 4 × 28 म्हणजे एक्सास झेडचं उत्तर आलं 3/7। पुढे 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी 12 आहे तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? पर्याय दिलेले आहेत 20, 22, 24, 60। पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण सरासरीमध्ये बऱ्याच युक्त्या बरेच नियम अभ्यासलेले आहेत। तर 5 क्रमवार समसंख्यांची सरासरी त्यांनी 12 दिलेली आहे। तर 3, 5, 7, 9 अशा क्रमवार समसंख्यांची सरासरी ही मधली संख्या असते। म्हणजे 12 ही मधली संख्या आहे। म्हणजे 12 पेक्षा लहान 2 संख्या मिळतील आणि 12 पेक्षा मोठ्या 2 संख्या मिळतील। पहा 12 पेक्षा लहान आहेत 10 आणि 8 आणि 12 पेक्षा मोठ्या आहेत 14 आणि 16। म्हणजे तुमचा प्रश्न काय आहे? सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येची बेरीज किती? सर्वात लहान संख्या आहे 8 आणि सर्वात मोठी 16 आणि त्यांची बेरीज आली 24। म्हणजे तुमचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3। पुढील उदाहरण 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज 2529 आहे तर सर्वात लहान आणि सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती? अशी गणित स्पर्धा परीक्षेला विचारली जातात आणि विद्यार्थी बराच वेळ ते गणित सोडवत राहतात आणि वेळ वाया जातो। पहा 3 क्रमवार विषम संख्यांची बेरीज, आता ती त्यांनी बेरीज तुम्हाला फक्त आणि फक्त फसवण्यासाठी दिलेली आहे। तुम्ही कोणत्याही 3 क्रमवार विषम संख्या घ्या, अगदी छोट्यात छोट्या बघा 1, 3, 5 या क्रमवार विषम संख्या आहेत। यातली छोटी संख्या 1, मोठी संख्या 5, 5तून 1 गेले किती राहिले 4 म्हणजे फरक 4चा आला। दुसरं उदाहरण घेऊन पहा 5, 7 आणि 9, छोटी संख्या 5, मोठी संख्या 9, 9तून 5 गेले तरी किती आला फरक 4च आला। म्हणजे कोणत्याही 3 क्रमवार विषम संख्यामध्ये फरक येतो 4चा। त्यामुळे त्या 2529चा विचार करण्याची आपल्याला गरज नाही। पहा पर्याय दिलेले आहेत 3, 4, 5 आणि 6। तर यापैकी तुमचे उत्तर काय येणार आहे? 4। लक्षात आले का? तुम्ही अशा संख्या घेऊन पहा, संख्यांशी खेळा म्हणजे तुम्हाला बऱ्याच क्लुप्त्या आणि युक्त्या सुचतील। हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। थँक्यू।